दादर येथील जो कबूतरखाना आहे तो बंद राहावा या हायकोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेने कारवाई केली होती. मात्र त्यानंतर जैन समाज आक्रमक होऊन या ठिकाणची जी कारवाई केली होती त्या कारवाईच्या विरोधात या ठिकाणी कबुतरांना खाद्य देत होते. मात्र त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीने आज आंदोलनाची हाक दिली होती. मात्र त्याआधीच सर्व आंदोलकांना आहे त्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या होत्या. आंदोलन करू नये यासाठीची करू नये यासाठीच्या नोटिसा होत्या. मात्र तरी देखील मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी लोक आहेत ते या ठिकाणी काही वेळापूर्वीच कबूतरखान्याजवळ पोहोचले. त्यांनी आंदोलन करत होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आहेत त्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. आत्ताची ही परिस्थिती आपण पाहिली तर छावणीचं स्वरूप या कबूतरखान्याला आलेलं आहे. अजूनही आपण या ठिकाणी बघतोय की काही मराठी एकीकरण समितीचे लोक देखील पुन्हा एकदा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. टप्प्याटप्प्याने आपल्याला या ठिकाणी येतानाही दिसत आहेत. त्यांची भूमिका आता ते पुन्हा एकदा मांडणार आहेत. पण या ठिकाणी सर्वच मराठी एकीकरण समितीचे लोक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता हे त्यांची भूमिका म्हणतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.